नमस्कार. 27 वर्षीय तरुणी घरात एकटीच होती. घरी तिचा भाऊ आला तर असं. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. शिवानी त्यागी वय 27 ही तरुणी ॲक्सिस बँकमध्ये टेलिकॉलर म्हणून काम करत होती. शिवानी 1-2 वर्षापासून तिथेच काम करत असल्यामुळे बँकेमधील पूर्ण स्टाफ तिच्या बऱ्यापैकी ओळखीचा झाला होता. त्यामुळे तेथील लोक तिची नेहमी चेष्टा मस्करी करायचे. परंतु ही चेष्टा मात्र शिवानीला पटत नव्हती. त्याचबरोबर त्यातीलच काही जण शिवानीचा मानसिक छळ सुद्धा करत होते. त्यामुळे शिवानीला आपल्यात काहीतरी कमी आहे अशी नेहमीच जाणीव होऊन ती निराश व्हायची. मात्र ही गोष्ट घरी न सांगता ती अजून सहन करत राहिली. त्यामुळे तेथील लोक अजून जास्तच शिवानीला त्रास देऊ लागले. त्यामुळे शिवानीची मानसिकता बदलली. तेव्हा शेवटी शिवानीने आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि या गोष्टीचा आपल्याला आयुष्यभर त्रास होईल. त्याचबरोबर शिवानीचा मानसिक आणि शारीरिक छळ जास्त होत राहिला. म्हणून शिवानीने घरातील सर्व लोक बाहेर गेल्यानंतर घरातच गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. काही वेळानंतर शिवानीचे आई वडील आणि भाऊ घरी आला. भावाने दार उघडले तर शिवानीने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पटकन तिला गाझियाबाद येथील रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला. दरम्यान शिवानीच्या मृत्यूनंतर घराची झडती घेतली तेव्हा पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली. तेव्हा पोलिसांनी चौकशी करून आरोपींना अटक केली.